राष्ट्रवादी अजित पवार गटाला एकमुखी नेतृत्वाचा अभाव, राज्यातील धुसफूस आणि उमटले सांगली जिल्ह्यात प्रतिबिंब. सांगली जिल्ह्यातील प्रस्थापित राजकारणाला पर्याय म्हणून पुढे आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचालही प्रस्थापितांच्या मार्गावरून सुरू असल्याचे दिसत आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षातील एकजूट संपुष्टात आली असून संघर्ष उफाळून येऊ लागले आहेत. विशेष म्हणजे ही धुसफूस संपवण्यासाठी सर्वमान्य नेतृत्व नसल्याचं दिसत आहे. एरवी पक्षाचा अंतर्गत प्रश्न म्हणून मर्यादित असणारे मतभेद आता चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. पक्षाचे आमदार इद्रिस नाईकवाडी आणि जिल्हा कार्याध्यक्ष जमील बागवानी यांच्यात नुकतीच जाहीररित्या चिखलफेक झाली. नाईकवाडी यांनी आजवर अनेकांना त्रास दिला असून अनेकांना धोका दिल्याचा आरोप बागवानी यांनी केला आहे. त्यांना प्रत्युत्तर देताना नाईकवाडी यांनी कमी उंचीच्या माणसाला मी प्रतिक्रिया देत नसतो असा टोला लगावला. या आरोप प्रत्यारोपांनी पक्षात सारे काही अलबेल नाही हे दाखवून दिले. विशेष म्हणजे या राजकीय संघर्षावर कोणत्याही वरिष्ठांनी किंवा नेत्यांनी वाच्यता केली नाही. मध्यस्थीसाठी पुढाकार घेतला नाही. यात पक्षाची प्रतिमा मलिन झाली ती झाली. अर्थात या दोघांमधील राजकीय संघर्षाला पक्षीय किनार तर आहे, शिवाय मिरजेतील पारंपरिक राजकीय संघर्षाचाही झालर आहे. या संघर्षाला पक्षाचे व्यासपीठ मिळाले एवढेच. जिल्हा स्तरावर नेत्यांची तोंडे एका दिशेला असल्याचं दिसत नाही. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आणि अन्य नेत्यांमध्ये टोकाचा वाद झाला. विलासराव जगताप, अजितराव घोरपडे आदींनी पाटील यांच्या भूमिकेला आव्हान दिले होते. यावेळी निर्माण झालेली उभी फूट अजूनही बुजलेली नाही. जिल्हा आणि शहर विभागातील सर्व नेत्यांनी एकत्र येऊन एखादा भव्य जाहीर कार्यक्रम घेतल्याचं दिसत नाही. विशेषतः अजित पवार यांच्या निधनानंतर पक्ष कार्यकर्ते नेतृत्वहीन झाल्याचं दिसत आहे. जिल्हा स्तरावरील सर्वच नेत्यांनी राज्यस्तरावर आपापले वेगवेगळे नेतृत्व निश्चित केलं आहे. सध्या राज्यस्तरावरच पक्षात दुफळीचं वातावरण असल्याने त्याचे थेट प्रतिबिंब जिल्हास्तरावर दिसत आहेत. प्रत्येक नेत्याने स्वतःपुरता अजित पवार किंवा सुनेत्रा पवार किंवा सुनील तटकरे गट तयार केल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.